नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार सुभाष वाघ। आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा जोर वाढू लागलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आता माजी मंत्री जे भाजपामधनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधनं ते भाजपात पुन्हा जात आहे, त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू आहे। त्याच्या घरवापसीच्या मुद्द्यावर आपण आज इथे चर्चा करणार आहोत। नाथाभाऊ ज्याला जे माझं घर म्हणतात, ते घर त्यांचं प्रत्यक्षात त्यांचं आहे की नाही आहे हा पण चर्चेचा विषय आहे। हे घर मीच बांधलं असा त्यांचा दावा आहे, पण प्रत्यक्षात जो भाजप पक्ष आहे त्याचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत आणि कदाचित या बाबतीमध्ये अनेक तज्ज्ञांची आणखी वेगळी मतं असू शकतात। भाजपाच्या स्थापनेपासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी त्या पार्टीच्या उभारणीमध्ये काम केलेलं आहे। त्यामध्ये खास करून श्यामाप्रसाद मुखर्जी, आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अशा अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेता येतील। तो विषय थोडा बाजूला ठेवू, पण प्रत्यक्षामध्ये ज्यांनी हा पक्ष स्थापन केला त्या पक्षामध्ये नाथाभाऊ गेले होते। म्हणजे एक प्रकारे ते त्यांचं भाड्याचं घर ठरू शकतं, परंतु ते कोणाला आवडणार नाही। ठीक आहे, तो त्यांचा पक्ष म्हणतो, आपल्या पक्षाने एखाद्या राजकीय पक्षाला आपलं म्हटलं तर चुकीचं काही नाही। आता प्रत्यक्षामध्ये हा जो विषय चाललेला आहे हा जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या ज्या 2 जागा आहेत त्यामध्ये रावेरची जी जागा आहे तिथे नाथाभाऊ खडसे यांच्या सूनबाई श्रीमती रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। मागच्या वेळा म्हणजे 2014 साली याच रक्षा खडसेंना उमेदवारी दिली होती। तत्पूर्वी हीच उमेदवारी हरिभाऊ जावळे यांना जाहीर झाली होती, परंतु त्यावेळेला नाथाभाऊ भाजपामध्ये होते आणि त्यांचं बऱ्यापैकी वजन होतं, त्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे हे तिकीट हरिभाऊ जावळेंचं कापलं आणि रक्षा खडसेंना दिलं होतं। आणि आता त्या तिसऱ्यांदा त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा तिकीट दिल्यानंतर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे जळगाव जिल्ह्यात भाजपाचे आपले मंत्री, सध्याचे मंत्री जामनेरचे गिरीश महाजन यांच्यावर होते आणि ते आरामात निवडून आणू शकत होते। पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातील काही राजकीय वातावरण लक्षात घेता भाजपाला एक जागा जिंकायची असल्यामुळे आणि त्यासाठी बूस्टर डोस हवा यासाठी नाथाभाऊ खडसे यांची पण शक्ती कामी आली तर चालू उपयोगात आणता येऊ शकते असं कदाचित पार्टीला वाटलं असावं। त्यामुळे आता उलट यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल आता नवीन असा मुद्दा उपस्थित झालेला आहे, यांना कोणी पार्टीत बोलवलेलं नाही। कारण त्याचं असं सांगितलं जातं की नाथाभाऊ स्वतःच म्हणतात की मी त्या पक्षामध्ये जातो आहे। आता त्यांना त्या भाजपात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असली आणि पक्षाची गरज असली म्हणून त्यांना पक्षात घेतील सुद्धा, त्याच्यामध्ये काही कोणाला दुमत असण्याची काही गरज नाही। कोणी कोणत्या पक्षात राहावं, कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो राजकीय पक्षांचा सुद्धा प्रश्न आहे। ज्यांना गरज असली त्यावेळेला ते काही राजकीय नेत्यांना जवळ करतात आणि गरज संपली आणि कोणी डोईजोडपणा करायला लागलं की त्याला बाहेरचा रस्ता कसा दाखवतात हे सगळ्यांना माहिती आहे। आता प्रत्यक्षामध्ये नाथाभाऊंवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या दोघांनी अत्याचार केले, अन्याय केला अशा प्रकारची हाकाडी मागे उठवण्यात आलेली होती। आता फडणवीस आणि महाजन यांनी त्यांना काय त्रास दिला आणि काय त्रास नाही दिला हे जो तो आपल्या पद्धतीने त्याचं आकलन करणार आहे। आता वस्तुस्थिती अशी आहे की एक गोष्ट स्पष्ट मान्य करावं लागेल की राजकारणामध्ये तुम्हाला स्वतःचं स्थान पक्क करताना आणि वाढताना तुम्हाला स्पर्धकाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही। त्यामुळे आपल्या संभाव्य स्पर्धकांचा पद्धतशीरपणे बंदोबस्त करण्याचं काम जो तो राजकीय नेता करत असतो, त्यामुळे कोणी कोणाला दोष देण्याचा प्रश्न नाही। आता काही लोक म्हणतात आमचा अन्याय झाला, ठीक आहे, त्यांना काही पदं मिळाले नाही ते म्हणतात आमचा अन्याय झाला। कदाचित ही गोष्ट दोन्ही बाजूने तपासता येते। अन्याय करणारा कोण आहे, अन्याय कोणावर होतो, तो खरंच अन्याय असतो का
हा ज्याने त्याने आपल्या सोयीसाठी घेतलेला एक निर्णय असतो आणि नाथाभाऊच्या बाबतीमध्ये यांनी अन्याय केला असं सांगितलं जातं. परंतु ज्या वेळा नाथाभाऊचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं त्यावेळेला त्यांनी इथल्या एका जाहीर सभेमध्ये याचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुपारीबाज मुख्यमंत्री अशा प्रकारचा जाहीरपणे आरोप केला होता. त्याचप्रमाणे त्यांना छळणाऱ्या मंत्र्याला म्हणजे त्यांनी गिरीश महाजन यांचं नाव घेतलं नाही, परंतु त्यांना तुमच्यासमोर हजर करतो अशा प्रकारची सुद्धा त्यांनी जाहीर भाषा वापरली होती. बरोबर आहे, त्यांच्यावर अन्याय झाला तो तसं म्हणू शकतो, त्यात गैर काही नाही. परंतु त्यांनी प्रत्यक्षामध्ये त्यांच्यावर कोण अन्याय केला त्याला समोर आणू शकले नाही. तोही विषय जाऊ द्या. आता विषय असा आहे त्यांच्या भाजपा बाबतीमध्ये. त्याचं जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपामध्ये थंड स्वागत होताना दिसतं. काही लोकांना वाटत असेल की त्यांना गरम जोशीने स्वागत केलं जाईल. काही लोक असं नॅरेटिव्ह मांडतात की त्यांना राज्यपाल बनवतील. परंतु ह्या गोष्टी सगळ्या आताच्या नाही, ह्या जरच्या गोष्टी आहेत. आता आणखी प्रत्यक्ष त्यांना भाजपामध्ये घेण्याबाबतीमध्ये केंद्रीय पातळीवर काही निर्णय झाला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना तो मान्य करावा लागेल, ही क्लिअर कट गोष्ट आहे. पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रात काय चाललं आहे, खास करून जळगाव जिल्ह्यात काय चाललं आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. जसे नाथाभाऊंनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर डायरेक्ट इनडायरेक्ट आरोप केले. कोणाला अनाजी पंत म्हटलं, कोणाला टरबुजा म्हटलं, काय ह्या गोष्टी सर्वश्रुत आहे. त्याच पद्धतीने सत्ता आली की एखाद्या माणसाची भाषा कशी रपटप बनते ते पण महाराष्ट्र अनेकांच्या बाबतीत बघत असतो. आता नाथाभाऊंचा हा प्रश्न असा आहे की त्यांना पार्टीत कोणाला घ्यायचं आहे त्याने वादत घालत घ्यावं, त्यात कोणाला काही प्रश्नच नाही. पण जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरे एक आमदार आहे आणखी, तेही मुक्ताईनगरचे आहे. हे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एका गौण खनिज प्रकरणामध्ये नाथाभाऊंनी 400 कोटी रुपये गौण खनिजाचा गैरव्यवहार केला असा त्यांचा आरोप होता आणि त्या आरोपावरून एक SIT नेमण्यात आली होती. त्या SITच्या चौकशीमध्ये खडसे परिवाराला एक प्रकारे दोषी धरण्यात आलं आणि त्यांना 175 कोटी रुपयाचा दंड त्यावेळेला ठोठावण्यात आला. त्यानंतर त्यांना महसूल विभागात अपील करण्याची सुद्धा मुभा देण्यात आली. ह्या प्रक्रियेमध्ये नाथाभाऊंचा सर्व परिवार म्हणजे स्वतः नाथाभाऊ, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, रक्षा खडसे, रोहिणी खडसे यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली. हा दंड आधी 175 कोटीचा होता, तो आता 137 कोटी सांगण्यात येत आहे. तर प्रत्यक्षामध्ये महसूल यंत्रणा याबाबत काही लेखी माहिती द्यायला तयार नाही. महसूल यंत्रणा गौण खनिजाचे जे आपण रक्कम वसूल केली त्याची वेगळी यादी पेश करते, परंतु यादीमध्ये ह्या 137 कोटी 175 कोटीला काही उल्लेख नाही. आता महसूल सचिवांनी नंतर हा दंड स्थगिती दिल्याची माहिती आहे. त्या स्थगितीला हेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं. त्याच्या आव्हान याचिकेवर आता हायकोर्टाने पुन्हा हे प्रकरण रिओपन केलं आणि हायकोर्टाने पुन्हा त्यामध्ये सर्वांना नोटिसेस बजावण्याचा आदेश दिला. त्यामध्ये राज्य शासनाचा मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि पुन्हा हा सर्व खडसे परिवार या सर्वांना पुन्हा नोटीस देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि हायकोर्टाने आणखी असा प्रश्न उपस्थित केला की हे प्रकरण हायकोर्टामध्ये प्रलंबित असताना तुम्ही स्थगिती कशी काय देता. आता शेवट्या प्रशासनाचा आणि प्रक्रियेचा भाग आहे. ज्यावेळेला एखादा माणूस नेता उपयुक्त असतो त्यावेळेला त्याच्यावरची कारवाई थंड बसण्यात टाकली जाते. अधिकारी यंत्रणेला स्लो मोशनमध्ये जाण्याचा आदेश दिला जातो असं बोललं जातं. प्रत्यक्षामध्ये हा प्रकार कसा चालतो हे या क्षेत्रातल्या अभ्यासकांना माहिती आहे.
आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकाचा मौसम असल्याने निवडणुका जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे फंडे राजकीय नेते वापरतात. त्यांनी ते वापरावे, त्यांना तो अधिकार आहे. फक्त त्यांनी चुकीचं काम करू नये, एकमेकाला शिवीगाळ करू नये अशी अपेक्षा फक्त व्यक्त केली जाते. जळगाव जिल्ह्यामध्ये तसं कोणी कोणाला शिवीगाळ करत नाही. परंतु येथे डावपेचाचं राजकारण जे देशात किंवा महाराष्ट्रात चालतं तसं इथे पण चालतं आहे. आता प्रत्यक्षामध्ये काही 15 भाजपचे दोन्ही उमेदवार बदलणार का अशा प्रकारची चर्चा होती. त्यातून आता त्या एका चर्चेला पूर्णाविराम मिळालेला आहे. जळगावच्या खासदार पदाला कोणी बोलायला तयार नाही. परंतु आता भाजपाने ज्यांना तिकीट नाकारलं ते उन्मेष पाटील उभाठात गेले. नंतर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उभाठाने तिकीट डिक्लेअर केलेलं आहे. आता हा उमेदवार भारी पडू शकतो भाजपाला अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. परंतु या चर्चेनुसार आता आणखी ज्यांचं नाव चर्चेत आणलं जात आहे ते आहे A.T. नाना पाटील. ते मागेही खासदार होते, 2 वेळ ते खासदार होते. ते प्रचंड बहुमताने निवडून आले होते अशी त्यांची हिस्ट्री सांगितली जाते. हे जरी खरं आहे तरी त्यांचं जे तिकीट कापलं ते का कापलं त्याचं कारण देताना असंच त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये एक क्लिप जाहीर क्लिप जाहीर करण्यात आली होती आणि ती क्लिप अश्लील होती. हे सर्वांनी पाहिलं आहे. आणि त्यामुळे भाजपामध्ये चारित्र्य शुद्धतेचा मुद्दा उपस्थित करून त्यावेळेला त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. आता कोणत्या पक्षाला चारित्र्य शुद्धता हवी आणि कोणाला किती हवी, कोणाला हवी की नको हा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे. आता इथे कोणी कोणाला तिकीट द्यावं, कोणाला कापावं, कोणाला देऊ नये हाही वेगळा प्रश्न आहे. रावेरमध्ये पाहिलं तर आताच्या ताज्या माहितीप्रमाणे तिथले स्थानिक उद्योजक श्रीराम पाटील यांना महाविकास आघाडीच्या शरद पवार गटातर्फे तिकीट घोषित झाल्याची एक बातमी आहे. आता त्या बाबतीमध्ये ती पार्टी वेगळ्या पद्धतीने घोषणा करू शकते, पण ही गोष्ट डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना रंगू शकतो. रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील हे एका अर्थाने दोघंही एकाच समाजाचे असल्याचं बोललं जातं. रक्षा खडसे यांच्या बाबतीमध्ये आणखी नाथाभाऊ खडसे यांची महाशक्ती त्यांच्या पाठीशी असल्याची आणि समाजाची शक्ती त्यांच्या पाठीशी असल्याची एक जाहीरपणे गोष्ट सर्वमान्य आहे. तसं बघायला गेलं तर कुठल्याही निवडणुकीचं तिकीट देताना प्रत्येक राजकीय पक्ष त्या उमेदवाराची इलेक्ट व्हॅल्यू बघतो, त्याची संपत्ती बघतो, त्याची निवडून येण्याची क्षमता बघतो, त्याची खर्च करण्याची कपॅसिटी हे पण बघतो. ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वसाकल्याने विचार होतो. त्या दृष्टिकोनातून आता हे रावेरची फाईट जी आहे ही महाफाईट म्हटली जाऊ शकते. प्रत्यक्षामध्ये काय होतं, मतदार काय ठरवता त्या पद्धतीने त्याचा निकाल लागेल. एखाद्याला खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर किती वेळा निवडून द्यायचं, एकदा निवडून दिल्यानंतर त्याने प्रत्यक्षात काय उपलब्धी करून दिली ते कोणी बघत नाही. दुसऱ्यांदा निवडून दिल्यानंतर आणखी लोकांना काय मिळालं मतदारांना तेही कोणी बघत नाही. राजकीय पक्ष त्यांच्या सोयीने निवडून येणारा घटक आपल्या त्यांच्या चष्म्यातून या इलेक्शनकडे बघतात आणि तिकडे देत असतात. ह्या लोकशाहीच्या मार्गातून हे दिले जाणारे जे खासदार आहे हे जनतेला किती उपयुक्त या बाबतीमध्ये सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. राजकीय पक्ष नेते असो किंवा राजकीय पक्षाच्या आघाड्या असो त्या एकमेकांशी भांडतील, विचारमंथन करतील, त्यांच्या सोयीने काही घटनांचे अर्थ काढतील आणि तुम्हाला मतं मागतील. आता प्रत्यक्षात खरी गोष्ट आणखी अशी आहे
की फक्त 18 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा खासदार ठरवायचा आहे. इलेक्शनची जर प्रक्रिया जर बघितली तर अर्ज भरण्यापासून आणि ती फायनल यादी डिक्लेअर झाल्यापासून फक्त तुम्हाला 18 दिवसामध्ये देशाचा एक खासदार तुमच्या भागाचा ठरवायचा आहे. या 18 दिवसामध्ये मतदार आपल्याला जो खासदार निवडून जायचा आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतो, त्याची शैक्षणिक गुणवत्ता बघतो का, त्या खासदाराला संसदीय कामाचा किती अनुभव आहे हे बघतो का, निवडून दिल्यानंतर त्याने काय केलं हे बघतो का, त्याच्या पक्षाची भूमिका काय आहे, जाहीरनामा काय आहे हे पण कोणी बघत नाही. आणि आपला खासदार निवडून दिल्यानंतर संसदेमध्ये काही विधेयकं मांडतो का, काही भूमिका मांडतो का विभागाच्या विकासाची, त्याचाही कोणी अतापत्ता नसतो. फक्त जनतेच्या डोक्यावर विकासाच्या नावाखाली काही गोष्टी सांगितल्या जातात. कोणी म्हणतो आम्ही धरण आणलो, कोणी म्हणतो आम्ही तुम्हाला शेतात पाणी दिलं. जळगाव जिल्ह्यामध्ये उपसा योजनांचा प्रश्न आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये उपसा योजनांच्या गोष्टी सांगून मतं मागितले जातात. परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या खऱ्या योजनांमध्ये शेतीला पाणी मिळतं का हे कोणी बघत नाही. किती शेतीला पाणी मिळतं हे कोणी बघत नाही. अधिकाऱ्यांच्या भरोशावर वाटेल तितके दावे केले जातात. उपसा योजनांमध्ये शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आहेत, प्रकरणं आहेत, त्याचीही कोणी चौकशी करत नाही. आणि नवीन नवीन योजना सांगून लोकांना एक प्रकारे आता त्यांना मूर्ख बनवलं जातं असं म्हणणं जरा अतिशयोक्त होईल. पण प्रत्यक्षामध्ये त्यांची दिशाभूलच केली जाते. आता 2012 पासून जो सिंचन घोटाळा गाजतो आहे त्यावेळेला सिंचन विभागाने किंवा पाटबंधारे विभागाने केलेले दावे आणि कृषी विभागाने प्रत्यक्षात सिंचन किती होते त्याबाबत केलेले दावे याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसून आलेली आहे. हे पण जाऊ द्या, हा प्रशासकीय मुद्दा आहे. प्रत्यक्षामध्ये आता ज्या लोकांना निवडून जायचं आहे त्यांची स्वतःची विचाराची एक लाईन आहे. आता मतदारांनी हे ठरवायचं आहे की त्यांना कशा पद्धतीचा खासदार पाहिजे. आता आणखी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्राचे एक आदरणीय आणखी एक नेते नितीनजी गडकरी यांनी मागील काही काळामध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर असं एक स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्राचं सिंचनाचं बजेट फार कमी आहे. तेव्हा ते 7,000 कोटीपर्यंत होतं. नंतर आता ते 14,000 ते 16,000 कोटीपर्यंत गेलेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की रावेरमध्ये जो खासदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे त्या एकाच खात्याचा विचार केला तर हे बजेट दुप्पट गेलेलं आहे. म्हणजे मतदाराच्या मताची किंमत 16,000 कोटी रुपये सुद्धा असू शकते. कदाचित हे गणित प्रमेय स्टेटमेंट कोणाला मान्य असेल किंवा नसेल, हे फक्त एकाच खात्याची गोष्ट आहे. आणि राज्यातल्या काही भागात जिथे निवडणुका सुरू आहेत तिथे काही नेत्यांची भाषणं जर बघितली तर काही नेते आम्ही आपल्या भागामध्ये 1,00,000 कोटी रुपये आणल्याच्या सुद्धा गोष्टी करत आहेत. प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राचं जे बजेट आहे ते किती कोटी रुपयांचं हे कोणी बघत नाही. नुसत्या मागे अंमळनेरचा विषय घेतला तर तिथे माझी एका आमदाराने मी 3,000 कोटी रुपये एका प्रोजेक्टसाठी आणल्याचे त्याने स्टेटमेंट केलं होतं. काही नाही, हे लोक वृत्तपत्राने एक पाठबळ पुरवणी देतात, स्वतःचा उद्बोध करून घेतात. प्रत्यक्षामध्ये यंत्रणा असं सांगते की नेत्याने काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष आमच्याकडे इतके पैसे काही येत नाही. आम्ही मागणी काही करतो, प्रत्यक्षात दिलं काही जातं. शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही. हेच खरं. जय जय महाराष्ट्र.